यार बॉक्स ऑफिसवर आहे ना देऊळ बंद 2 ह्या चित्रपटासाठी ना अक्षरशः चमत्कार घडतोय. म्हणजे जी प्रवीण तरडे सरांची लाईन आहे ना, आरा 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 खतरनाक, अगदी तसंच घडतंय. यार कोणी विचार केला असेल की एखादा चित्रपट गुरुवारी रिलीज होतो आणि म्हणजे सगळे चित्रपट शुक्रवार रिलीज होतात, एखादा चित्रपट गुरुवारी रिलीज होतो आणि त्या चित्रपटाचा सकाळचा 5:30चा शो पुण्यामध्ये हाऊसफुल होतो, असं कोणीच विचार केला नसेल. आणि मराठीसाठी एक नवीन चित्र, एक आशादायी चित्र आहे. म्हणजे साऊथमध्ये, हॉलिवूडमध्ये ही गोष्ट घडताना दिसते, सकाळचे शोज, रात्रीचे शोज हाऊसफुल, पण मराठीमध्ये खूप रेअर घडते आणि देऊळ बंद 2च्या बाबतीत हे घडतंय. चला तर मग ह्याच देऊळ बंद 2 चित्रपटाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊयात. व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर सुरुवात करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी खूप मेहनत लागते या सगळ्या कलेक्शन्स, हे सगळं माहिती गोळा करण्यासाठी. सो तुमचा एक सपोर्ट खूप खूप महत्वाचा आहे. एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी, तो ते नक्की करा. तर देऊळ बंद 2 जे मी सुरुवातीलाच म्हटलं की यार हे खूप आशादायी चित्र आहे की पहिला शो 5:30चा शो जो वर्किंग डेला गुरुवारच्या दिवशी हाऊसफुल होताना दिसला. एवढी चांगली ऑक्युपन्सी कधीच पाहिली नाही. पहिल्या दिवशी देऊळ बंद 2 चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय ते आहे सॅकनिकच्या साईटच्या हिसाबाने 2,45,00,000 एवढं. आणि पहिल्याच दिवशीचं जे ग्रॉस कलेक्शन झाले किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झाले तर ते आहे 2,89,00,000 एवढं. आता हे तर सॅकनिकच्या हिसाबाने, अजूनपर्यंत त्यांच्या देऊळ बंद 2च्या टीमकडनं कोणता आकडा आलेला नाहीये, पण एवढं सांगितलं जातंय देऊळ बंद 2 या त्यांच्या टीमकडनं की 500 थिएटर्समध्ये जवळपास 2,000 शोज पहिल्याच दिवशी लागले. त्यामुळे हा आकडा गाठता आला. आणि जर का हाच आकडा, म्हणजे हे जे शोजची जी संख्या आहे ही जर का राहिली कायम एक हफ्ता, तर हा चित्रपट मराठीमधला एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट सुद्धा ठरू शकतो. कारण वर्ड ऑफ माउथ हे चांगलं येते. बुक माय शोला मी पाहिलं तर ऑलमोस्ट पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते देऊळ बंद 2 या चित्रपटासाठी. त्यामुळे विकेंड जर का चांगला गेला, म्हणजे हे आता हा लॉंग विकेंड आहे, कारण गुरुवारपासून स्टार्ट होतं. जनरली शुक्रवारी रिलीज होतं, पण गुरुवारपासून स्टार्ट होतं आणि पहिलाच दिवस बँग ऑन होता. सो गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवसाचा विकेंड असणार आहे, जो की ऍटलिस्ट 10 करोडच्या आसपास असावा नेटमध्येच. तर मग मजा येऊन जाईल असं मला वाटतं. आणि हा चित्रपटाचा बजेट मला तरी वाटतं की 5 ते 6 कोटीचा बजेट आहे. आणि जर का हा बजेट असेल आणि जर का चित्रपटाने पहिल्याच विकेंडला 10 कोटीच्या आसपास कमाई केली तर यार 4 चांद लागून जातील. त्यामुळे मजा येईल की पुढचे कलेक्शन जाणून घेण्यासाठी देऊळ बंद 2 चित्रपटाचे. यार सगळ्यात जास्त शो हे पुण्यात होते आणि एका थिएटरला जवळपास 25 शो हाऊसफुल होते. मला वाटतं सिटी प्राईट कोथरूडमध्ये, तुम्ही सांगू शकता कोणता ते थिएटर, पण इतके शोज हाऊसफुल ते पण पहिल्याच दिवशी. यार हा तर रेकॉर्ड आहे. सो नवीन रेकॉर्ड्स कायम केलेले आहेत देऊळ बंद 2 चित्रपटाने. आणि इथून पुढे आता बुक माय शोला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा पाहिलं की 7,000 तिकीट्स एका तासाला विक्री होतात. 7,000 तिकीट्स म्हणजे यार 24 तासाला तुम्ही किती, आता ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि इथून पुढचं जे विकेंडचं कलेक्शन आहे ते कसं असणार तुम्ही जाणून, म्हणजे तुम्हीच अंदाज लावा. तर मला तरी वाटतं की विकेंड 10 कोटीचा असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगू शकता. इथेच थांबूया. उद्याचं म्हणजे आजचं कलेक्शन उद्या सांगितलं जाईल. त्यामुळे सगळे कलेक्शन देऊळ बंदचे आपल्या युट्यूब चॅनलला दाखवले जातील. त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि आपलं चॅनल पाहत राहा. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.